भारत सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबर सततच्या होणाऱ्या मतभेदांमुळे तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले के स्टॅलिन हे गेल्या अनेक वर्षांपासून सतत चर्चेत आहेत। या वादांमध्ये काही ठिकाणी ते जे बोलतायत ते संविधानाला धरून अगदी बरोबर वाटतं, तर काही ठिकाणी त्यांचा विरोध हा पॉलिटिकल स्टंट किंवा जुमला वाटतो। भारत सरकारबरोबर त्यांचे कुठले कुठले वाद आहेत हे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत। पण आता त्यांनी जे केले त्यामुळे त्यांनी भारताच्या सार्वभौमत्वाला तडा देण्याचं ठरवलं की काय असंच वाटतंय। अशा वाटण्याला कारण म्हणजे स्टॅलिन यांनी एक 3 सदस्यीय समिती नेमली आहे। या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून कुरियन जोसेफ जे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज आहेत आणि 2 सिनियर IAS ऑफिसर अशोक शेट्टी आणि MU नागराजन यांची नियुक्ती केली गेली। तमिळनाडू राज्याला ऑटोनॉमस स्टेट म्हणजे संपूर्णपणे स्वायत्त राज्य कसं बनवता येईल या संबंधीचा अभ्यास करून ही समिती आपला अहवाल 1 वर्षानंतर स्टॅलिन यांना देणार आहे। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे ऑटोनॉमस स्टेटस म्हणजे काही साधंसुधं नसतं, तर काही वर्षापूर्वी जम्मू काश्मीरला आर्टिकल 370 अंतर्गत ज्या स्पेशल पॉवर्स होत्या तशाच प्रकारचं स्टेटस स्टॅलिन यांना तमिळनाडूसाठी हवं आहे। म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की भारतात राहूनही भारत सरकारचे अनेक कायदे न मानण्याचा कायदेशीर अधिकार स्टॅलिन यांना हवा आहे। थोडक्यात काय तर तमिळनाडू हे एक राज्य न राहता तो एक स्वतंत्र देश असावा असं स्टॅलिन यांना सुचवायचं आहे। भारत स्वतंत्र झाल्याच्या 74 वर्षानंतर स्टॅलिन यांना तमिळनाडू हा वेगळा देश का हवा आहे, अशी काय कारणं आहेत ज्यामुळे स्टॅलिन यांना भारतापासून वेगळं व्हायचं आहे। भारताच्या केंद्र सरकारबरोबर त्यांची कुठली भांडणं आहेत, एखाद्या राज्याला खरंच भारतापासून वेगळं होता येतं का, आणि स्टॅलिन यांची ही मानसिकता कशी संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी प्रमोद खरात स्वागत करतो तुमचं द मराठी बाणामध्ये। स्टॅलिन आणि भारत सरकार यांच्यामध्ये मतभेद असण्याचं पहिलं कारण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी 2020 मध्ये केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लागू केली होती। या पॉलिसीनुसार प्रत्येक राज्याला त्यांच्या शैक्षणिक धोरणासाठी 3 भाषा निवडता येणार होत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही भाषांमध्ये हिंदी कंपल्सरी नव्हती। तरी पण तमिळनाडूवर हिंदी जबरदस्ती थोपवली जात आहे अशा प्रकारचा प्रचार स्टॅलिन यांनी करायला सुरुवात केली आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी मान्य करणार नाही असं ते म्हणाले। यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत तमिळनाडूला जे 2400 कोटी रुपये भारत सरकारकडून मिळणार होते ते सरकारने देण्यास मनाई केली। केंद्र सरकारचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या राज्यात राबवणारच नाही तर मग आम्ही तुम्हाला हे पैसे कशासाठी द्यायचे। ज्याप्रमाणे वक्फ कायदा मी पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही असं ममता बॅनर्जी म्हणाल्या, त्याच प्रकारे तमिळनाडूमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी लागू करणार नाही असं स्टॅलिन त्यावेळी म्हणाले होते। भारतीय संविधानानुसार जर एखादा कायदा केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींमध्ये पारित करून घेतला आणि त्याच्यावर राष्ट्रपतींची सही झाली तर तो कायदा भारताच्या सर्व 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशांवर आपोआप लागू होतो। भारतातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला असा कायदा मी माझ्या राज्यात लागू करणार नाही असं म्हणण्याचा काडीमात्र अधिकार नाही। पण तरीही पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री फक्त पॉलिटिकल स्टंट म्हणून अशा प्रकारची विधानं करत असतात। स्टॅलिन आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये भांडण होण्याचं दुसरं कारण म्हणजे टॅक्स शेअरिंग। स्टॅलिन यांच्या मते जर तमिळनाडू राज्य 1 रुपये टॅक्स केंद्र सरकारला गोळा करून देत असेल तर त्या बदल्यात केंद्र सरकारकडून तमिळनाडूला विकास कामांसाठी फक्त 29 पैसेच मिळतात। त्यामुळे स्टॅलिन यांना असं वाटतं की तमिळनाडूचे लोक आणि उद्योगधंद्यांकडून जो टॅक्स तमिळनाडू सरकारने गोळा केलेला आहे तो त्यांच्याच राज्याच्या विकास कामांसाठी न वापरता भारतातील इतर राज्य स्पेशली बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांच्या विकास कामासाठी केंद्र सरकार देत असतं। कारण भारतीय जनता पार्टीचा प्रमुख मतदार याच राज्यांमध्ये आढळतो। 12वी नंतर MBBS साठी ॲडमिशन घेण्यासाठी भारत सरकारतर्फे जी नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट घेतली जाते ती तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येऊ नये आणि तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांना आपल्याच राज्यात असणाऱ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांच्या 12वीच्या टक्केवारीनुसार ॲडमिशन देण्यात यावी अशी मागणी स्टॅलिन यांनी केली। यावर केंद्र सरकारने अशा कुठल्या तरी एका राज्याला स्पेशल ट्रीटमेंट देऊन संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा समान संधीचा हक्क हिरावून घेता येणार नाही असं म्हणत स्टॅलिन यांची ही मागणी फेटाळून लावली। स्टॅलिन आणि केंद्र सरकारमधील संघर्षासाठी चौथं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डिलिमिटेशन कमिशन। डिलिमिटेशन कमिशन म्हणजे काय, त्याचा भारतीय आणि स्पेशली दक्षिण भारतावर काय परिणाम पडणार आहेत यावर आम्ही एक संपूर्ण डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे। आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता इथे डिलिमिटेशन म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर साधारण 15 ते 20 लाख लोकांचे रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण एक खासदार निवडून संसदेत पाठवतो
हा आकडा 1971च्या जनगणनेनुसार ठरवला गेला आहे. दर 25 वर्षांनी बदललेल्या लोकसंख्येनुसार त्यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात नवीन खासदारांची संख्या निश्चित करण्याचं काम हे 1951 साली स्थापन केलेल्या या डिलिमिटेशन आयोगाचं असतं. 1976 मध्ये या आयोगाने 2001 पर्यंत खासदारांच्या संख्येत वाढ न करण्याचं ठरवलं होतं. मध्यंतरी भारत सरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले. यामध्ये दक्षिणेकडील सर्व राज्यांनी मनापासून प्रयत्न केले आणि त्यांनी आपल्या आपल्या राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. पण या उलट उत्तरेकडील राज्य जसे की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी विशेष काही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या राज्यातील लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढत राहिली. आता जर डिलिमिटेशन आयोगाच्या नियमाप्रमाणे वागल्या ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांचे खासदार जास्त असं स्पष्ट दिसते. त्यामुळे उद्या उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा वाद पेटू नये म्हणून 2001 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी डिलिमिटेशन आयोगाची मुदत आणखीन 25 वर्ष वाढवली. म्हणजे 2026 पर्यंत कुठल्याही राज्याचे खासदार लोकसंख्येच्या प्रमाणात वाढून न देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 2026 मध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिलिमिटेशन आयोगाच्या शिफारसी मानल्या तर खासदारांची संख्या ही 1971च्या जनगणनेनुसार न ठरता 2001च्या जनगणनेनुसार ठरेल. आणि ऑब्व्हियसली यामध्ये उत्तर भारतातील राज्य यूपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश ज्यांचे खासदार ऑलरेडी जास्त आहेत ते आणखी वाढतील. पण लोकसंख्या नियंत्रणात ठेवून देशाचं भलं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांचे खासदार मात्र तेवढेच राहतील. परिणामी जो पक्ष उत्तर भारतातील यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त खासदार जिंकेल त्याला दक्षिणेकडील राज्यांच्या खासदारांची काहीच गरज उरणार नाही. आणि यामुळेच या डिलिमिटेशन आयोगाविरुद्ध स्टॅलिन आत्तापासूनच संपूर्ण दक्षिणेकडील राज्यांना एकत्र घेऊन केंद्र सरकार विरुद्ध भांडण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टॅलिन आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेदाचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे तमिळनाडूचे सध्याचे राज्यपाल RN रवी. राज्यपाल हा प्रत्येक राज्याचा नामधारी प्रमुख असतो. कुठल्याही राज्य सरकारच्या विधिमंडळाने घेतलेले निर्णय हे राज्यपालांकडे सहीसाठी जातात व राज्यपालांनी सही केली की त्या निर्णयाचं कायद्यात रूपांतर होतं आणि तो कायदा त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये लागू होतो. ज्यावेळी राज्य विधिमंडळाने घेतलेला एखादा निर्णय सहीसाठी राज्यपालांकडे येतो त्यावेळी त्या राज्यपालांकडे 3 ऑप्शन्स असतात. पहिला ऑप्शन त्यांच्यावर सही करणे, दुसरा ऑप्शन भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठवणे आणि तिसरा ऑप्शन म्हणजे त्या निर्णयावर स्वतःचं काही मत असेल तर ते मंत्रिमंडळाला सांगणे किंवा तो निर्णय रिजेक्ट करून मंत्रिमंडळाकडे परत पाठवणे. मागील काही महिन्यात तमिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 12 निर्णयांवर RN रवी यांनी सह्या केल्या नाहीत किंवा रिजेक्ट करून परत मंत्रिमंडळाकडे सुद्धा पाठवलं नाही. फक्त 2 निर्णय त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठवून दिले आणि उरलेले 10 आपल्याकडेच राखून ठेवले. या विरोधात MK स्टॅलिन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने राज्यपाल RN रवी यांची चांगलीच कान उघडणी करत म्हटलं की सरकारने घेतलेल्या कुठलाही निर्णय तुम्ही स्वतःकडे राखून ठेवू शकत नाही. एकतर त्या सर्व निर्णयांवर सही करा नाहीतर रिजेक्ट करून परत राज्य सरकारकडे पाठवा. राज्यपालांनी रिजेक्ट केलेले नियम जर राज्य सरकारने परत बहुमतांनी मान्य केले तर अशा वेळी राज्यपालांना सही केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. या केसवर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ आम्ही बनवला आहे. वर तुम्हाला लिंक दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे खरंच कुठल्याही राज्याला भारतातून वेगळं होण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलाय की नाही. तर याचं उत्तर स्पष्ट आहे, नाही. राज्यघटनेच्या कलम 1 मध्येच इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स असं स्पष्ट नमूद केलेलं आहे. म्हणजे भारत हा अनेक राज्यांचा संघ आहे. राज्यघटना बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातही कुठल्याही राज्याला भारतापासून वेगळं होता येणार नाही अशा प्रकारची तजवीज करून ठेवली आहे. त्यामुळे सेना, संचार आणि विदेश नीती या तिन्ही बाबतीत निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा भारतीय संसदेचा आहे, म्हणजेच केंद्र सरकारचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भारत हा विभाजित करता येणाऱ्या राज्यांचा अविभाज्य संघ आहे. म्हणजे भारतातील कुठल्याही राज्याचं विभाजन करता येऊ शकतं. जसं की उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा आणि बिहारमधून झारखंड केलं गेलं. पण कुठल्याही नियमाद्वारे भारताचं विभाजन करता येणार नाही. त्यामुळे स्टॅलिन किंवा ममता बॅनर्जी यांना किती जरी वाटत असलं किंवा त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी ते भारतापासून वेगळं होऊ शकत नाहीत. आणि जर तसा प्रयत्न खरोखर त्यांच्याकडून केला गेलाच तर केंद्र सरकारला ती राज्य सरकारे अवैध घोषित करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे भारतापासून वेगळं होण्याची यांची भाषा आणि विचार हे एक पॉलिटिकल स्टंट किंवा जुमला आहे, याच्यापेक्षा जास्त काहीही नाही आहे. MK स्टॅलिन किंवा ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांच्या या अशा विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. किंवा केंद्र व राज्य सरकार यांच्या नात्यांवर तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.